लॉटरीशी संबंधित नसलेल्या व्यक्तीला विकण्यात आलेलं आहे म्हाडातर्फे. हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत त्याचे. आणि गेले 19 पासून त्यात मला अजूनपर्यंत ताब्यात मिळाला नाही. मी म्हाडाकडे 100 वेळा चक्र मारत गेले. 5 वर्ष मी मंत्रालयात जाऊन सर्व हे प्रकरण आणलेलं आहे, तरी मला त्याच्याशी काही अजून मिळालेलं नाहीये. विषय कळाला. नितीन घोरपडे. मला या संदर्भामध्ये आपण कुठलीच माहिती दिलेली नाही. जनता मी सर सर्व फाईल तुमच्या रेकॉर्डला आहे. साहेबांना माहित आहे. तुम्हाला साहेबांना माहिती असेल. हो, साहेबांना माहित आहे. प्रत्येक गुरुवारी जनता दरबार घेत असतो. त्या दरबारात गुरुवारी पण मी येऊन गेलेलो आहे. मला नाही भेटला सर. भेटलेलं आहे मी तुम्हाला पण. सर मी तुम्हाला पण भेटलेलो आहे. त्याच्यामध्ये त्यावेळेस ठीक आहे. आजचा हे कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही माझ्या कार्यालयात असेल तर येऊन भेटा. तर मला न्याय सुटली माझी. प्रायव्हेट कंपनीत नोकरी करतो मी. यांच्याकडे माननीय 70 लाख रुपये श्रीराव पाटील सर यांना मी विनंती बँकेने विकून टाकलं की त्यांनी आजची सोडत या ठिकाणी काढण्यात यावी. तुम्ही हात लावू शकत नाही मला. मी काही दांगा करत नाही का मारामारी करत नाही. तुमचा विषय बोलून मला माझे 70 लाख व्याजासहित 18%, 20% व्याजाने परत पाहिजेत मला. सर मी गोंधळ घातलेला नाही. मी न्याय मागण्यासाठी मी तिथं विचार मांडलेला आहे. 2019 मध्ये मी आणि माझ्या मिसेसने ऑनलाईन फॉर्म भरले. त्या ऑनलाईन फॉर्ममध्ये माझ्या मिसेसला 2 फ्लॅट लागले. त्यातला आम्ही 1 फ्लॅट नियमानुसार 1 फ्लॅट आम्ही तो परत केला. त्याचे अजूनही आम्हाला त्याची रक्कम अमानत रक्कम 15,000 रुपये अजूनही मिळालेली नाहीये. आणि जेव्हा चौकशी केली तेव्हा कळलं की ते 15,000 तिसऱ्या कुणाच्या त्या अमाऊंट म्हणजे अकाउंटला ट्रान्सफर केलेले आहेत. तिसऱ्या माणसाच्या अकाउंटला ट्रान्सफर केले 15,000. त्यानंतर म्हाडाच्या नियमानुसार मी 56 लाख रुपये भरले. त्याचं रजिस्ट्रेशन केलं. ते गव्हर्नमेंटला रजिस्टर आहे. आणि त्यानंतर जेव्हा पजेशनचा फ्लॅट मला मिळणार होता त्यावेळेस म्हाडाने फ्लॅटशी 2019च्या लॉटरीशी काहीही संबंध नसताना तो फ्लॅट त्या व्यक्तीला विकला, ज्याचा काहीही लॉटरीशी संबंध नाही. त्या व्यक्तीला माझा फ्लॅट 2019 मध्ये ऑनलाईन पद्धतीने लागलेला. मी 2019 पासून त्यांच्या मागे आहे, 22 पासून, की माझा फ्लॅट मला परत द्या. तुम्ही चुकून जरी दिला असेल तरी माझा फ्लॅट मला द्या, कारण त्याच्यावर बँकेचं लोन आहे. तो माझ्या नावाने रजिस्टर आहे. तो मला फ्लॅट द्या. चुकून तुमच्याकडून चुकी झाली असेल तर तो फ्लॅट तुम्ही त्या जो माणसाला दिलेला आहे तो ताबा घेऊन मला द्या.